करतोयस? मी पेंटिंग करते ना. कर ना. कोणी थांबवलंय? सोड मला. मी पण पेंटिंग करतोय. सोड ना मला. अरे चल आपण पेंटिंग करूया. का चिडतोयस मला तू असं? मला छळतोयस? मी छळू तुला? नो. मी छळू? मी त्रास देऊ? ऑलरेडी एवढा त्रास देतेस कमी आहे का? ए व्हॉट आर यू डुईंग? कॅनव्हास आहे का मी? हो, माझा कॅनव्हास. सोड ना ए. मला. What are you doing? You're crazy or what? आय एम क्रेझी अबाउट यू. मग काय म्हणणं आहे तुझं? मला काहीच म्हणायचं नाहीये. मला फक्त रोमॅन्स करायचं आहे. ब्रश आहे माझ्या हातात. बापरे, ब्रश. मग तू पेंटिंग कर आणि मी रोमॅन्स करतो. तुझा हनीमून मूड काही संपत नाहीये. 2 महिने झाले तरीही. तो संपणारही नाही. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या फुरसतीत काहीतरी करतोय. अरे हळू. आतमध्ये दुसरा चीप वाढतोय, त्याची पण काळजी घे. त्याला यायला अजून खूप वेळ आहे. सो वॉट? मला त्याच्या येण्याचा, त्याच्या वाढण्याचा प्रत्येक क्षण अनुभवायचा आहे. त्याची प्रत्येक हालचाल टिपायची आहे. आपण खूप घाई केली असं नाही वाटत तुला? नॉट एट ऑल. Hi, Oh, hi. that's a painting of Ganesha. And this type of painting is called as a stripling art. That's the crown, those are the ears, and that's the whole body. पण Beautiful. काहीतरी मिसिंग आहे ना. आय डोंट नो, देयर इज समथिंग. विभा, Sameer? Oh my god, व्हॉट अ सरप्राईज आहे. long time. या, तू इकडे काय करतेस? इकडे काय करते म्हणजे? हे एक्झिबिशन माझं आहे. आय मीन हे जे सगळे पेंटिंग्स बघतोयस ना, ते मी केले. माय गुडनेस, एक मिनिट. विभावरी म्हात्रे इज तुझं म्हात्रे आडनाव मी विसरलोच. त्या दिन्याशी लग्न केलंस आणि तू गायब एकदम. हा, गायब कुठे? ही काय तुझ्या समोर आहे? या आय कॅन सी. खूप वर्षांनी यार कॉफी तो बनताय. पेंटर साहेबा, ह्या धक्क्यातून सावरायला प्लीज. चल. चल. ब्रिलियंट काम आहे विभा. अर्थात आमच्या सगळ्यांमध्ये ब्रिलियंट तूच होतेस. हो का? म्हणूनच ते मगाशी समथिंग इज मिसिंग वगैरे चाललं होतं. फॉरगेट इट यार. ते हे बघ विभा, एक आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टच्या कामातल्या काही ना काहीतरी चुका शोधून काढतोच. तसाच आहेस अजून. तू सुद्धा. Ah, here's the coffee. Thank you. थँक्यू. वेलकम मॅम. तुझं काय चाललंय? माझी पण एक ॲड एजन्सी आहे. अरे वा, गुड. थँक्यू. दिन्या काय म्हणतं? कुठे काय म्हणतोय? म्हणजे वेळेवर वगैरे येतो ना घरी?
आम्ही आता एकत्र राहत नाही. हां सेपरेट झालो. ओ मूर्ख आहे दिन्या. फॉरगेट इट या. आणि त्याची आई तुझ्याजवळ. हो, एकत्रच राहतो आम्ही. माझीच माणसं आहेत रे ती. म्हणजे तू अजून तिथेच राहतेस. दिनेश बाहेर पडला. स्ट्रेंज. का? हां नाही असंच. आणि मग तुझं अर्निंग. सेविंग्ज आहेत त्यातनं मॅनेज करते. हातपाय नाही मारलेत कुठे. पेंटिंग्स करेन म्हणते. वाय डोंट यू जॉईन मी. हां या ॲज अ व्हिज्युअलायझर. माझ्या कंपनीला गरज आहे. आणि विभा तू आलीस ना तर मी मार्केटमध्ये आग लावेन. कम ऑन यार, डोंट वेस्ट टाइम. डोंट थिंक सो मच. जस्ट ॲक्सेप्ट माय ऑफर. मिस्टर दिनेश, फायब्रॉइड्स आहेत त्यामुळे इतके पेन होत आहेत. ऑपरेट करायचं की नाही ते आपण ठरवूया. मला वाटतं कंडिशन बघून मग डिसिजन घ्यावा लागेल. बट राईट नाव आय एम मोर वरीड अबाउट हर BP. BPमुळे कन्व्हल्जन्स येऊ शकतात डिलिव्हरी दरम्यान आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्सही होऊ शकतात. सध्या तरी त्यांना खूप विकनेस आला आहे. रात्री कोणीतरी असू दे त्यांच्याजवळ. या घरातली कोणीतरी सिनियर लेडी. आई एक प्रॉब्लेम झालाय. काय? नंदिताला ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटलला. कदाचित ऑपरेशन करावं लागेल. मग आज रात्री तिच्या सोबत कोणीतरी थांबायला हवंय. तुला जमेल का? मी हवं तर गाडी पाठवतो लगेच. नाही. आई प्लीज. हे बघ, डॉक्टर असं म्हणतात की कोणीतरी जबाबदार बाई जवळ असेल तर बरं होईल. नाही दिनेश, मला जमणार नाही. मला रात्रीचं धुरकट दिसतं आणि रात्री कुठेही मी बाहेर पडत नाही. पूर्वीसारखे पायही साथ देत नाहीत माझे. तेव्हा मी येणार नाही. प्लीज ये. दिनेश, मला तुमच्यात ओढू नका. मी येणार नाही. ठेवते फोन.